तर सर्व ताईंना दादांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त पण शुभेच्छा. तर कालच्या व्हिडिओमध्ये प्रेग्नेंट आहे, कोणाला बाळ होणार आहे हे सांगितलेलं मी, पण काही लोकांना ते व्हिडिओ अर्धवटच बघितलं किंवा काही तर वेगळाच अंदाज लावला आणि पूजा प्रेग्नेंट आहे हे असं पण काही जण बोलायला लागले. ए पूजे इकडे ये बरं, इकडे ये, बाहेर ये ना पटकन. आली म्हणजे तू काय लांब पुण्या मुंबईला गेली का काय एवढा उशीर लावायला? काय तिचा अवतार 3दा आंघोळ झाली आणि काय अवतार करून ठेवलाय? तू प्रेग्नेंट आहे? हा उगाच काय पण बोलत जाऊ नको. अगं कमेंट बॉक्स बघितला का माझा? नाही. त्यात अशा कमेंट आहे की पूजा वहिनी प्रेग्नेंट आहे, अभिनंदन. नाही, माझं ऑपरेशन झालेलं आहे. मी काय तरी कमेंट करू नका दादांना ताईनं. विषय असा होता, 4 वर्ष झाले ऑपरेशन. विषय असा होता, ही म्हैस प्रेग्नेंट आहे असं नाही, ती म्हैस आमची प्रेग्नेंट आहे. 4 पायावाली म्हैस आहे ना माझी, ती लक्ष्मी, तिचं विषय चालू होतं. ते पण मी बोललो त्यात, कन्फर्म नाही असं तसं काय सांगितलं तरी पण काय बाबा, एकतर मेन खरं 3 महिने कोणाला सांगायचं नसतं, तरी आम्ही सांगितलं सहज आलं लक्षात म्हणून बोलता बोललो मी. आणि तर त्यामध्ये कमेंट अशा की 3 लेकरं आधीच आहेत, त्यांना सांभाळ नीट, आणि बरं तुला 4थं अजून बाळ हवंय. अरे मी तुम्हाला नीट सांभाळत नाही? सांभाळ जाऊ. तुम्हाला खायला प्यायला देत नाही का मी? मम्मीला बाळ नाही होणार, म्हशीला गाय बाळ होणार आहे. ते नको सांगू आता. तुम्हाला सांभाळतो का नाही मी ते सांग. तुम्हाला तू जे पण काही खायला मागतो ते तुला देतो का नाही मी? देतो. मग अशा कमेंट कशाबद्दल की बाबा घरात 3 आहेत त्यांना नीट सांभाळा आधी. मी म्हणत नाही मला 4थं बाळ होणार आहे किंवा होऊ द्यायचे, आणि होणार पण नाही, तो विषय वेगळा. पण ह्या कमेंट ज्या होत्या ना, मला वाईट वाटलं ना बघून की बाबा तुम्ही सरळ बोलताय आधी 3 आहेत त्यांना नीट सांभाळा. ते काय मी कुठं कोणाच्या दारात पाठवलंय काय बाबा मागायला जावा तुम्ही तिथं मागून खाऊन या? नाही, का माझी चटणी भाकर का होईना जे माझ्याप्रमाणे त्यांना मी खाऊ घालू शकतो ते खाऊ घालतोच. आणि तुम्हाला मागं पण सांगितलंय, जे पण माझी लेकरं जे पण वस्तू मागतील ना ते थोडं का होईना पण मी त्यांना घेऊन देतच असतो. असं नाही बोलायला पाहिजे. आता तुम्ही पण विचार करा बरं, कोणत्या पण आई बापाला असं बोलल्यानंतर वाईट वाटणार की नाही? बरं जाऊ द्या, आता काही ज्यांनी बोललं त्यांनी बोललं. काहींचं असं पण मत असेल की बाबा 3 आहेत आणि कशाला 4थं हवं असं म्हणून पण बोलले असतील, पण तो विषय वेगळाच होता. आणि फुल व्हिडिओ बघत जावा, फुल व्हिडिओ बघायच्या आधीच काही पण नका कमेंट करू. काय गोंधळ आहे तुझा? आज शॅम्पून डोकं धुतलेला ते एवढं मोठं डोकं दिसेल. नुसतं कपडे घ्यायचे हाऊस होत्या 4 घरी बसून आली मग घरी बसून आहे. मग पहिलं तर कुठं जात होती म्हणून तुला कपडेच हवे होते. पण तेवढं पैसे घालून टाकायचं आणि मग निवांत बसायचं. जयंती आमच्या सेवालाल महाराजांची, आमच्या म्हणजे आपल्या सेवालाल महाराजांची, तर त्यासाठी जायचं आहे मला बाहेर. काय तर असे कमेंट केलेलं मला नाही आवडलं खरं. ते पोरं गप बसतच नाही, मध्ये व्हिडिओ थांबावा लागतोय. 1-2 लेकरं असले ना घरात ते असंच करतात. ते भांडणं करा, थोडा वेळ खेळतात, थोडा वेळ भांडतात, तसं चालूच असते त्यांचं. गैरसमज करून घेऊ नका. विषय म्हशीचा होता. कसं पण डायरेक्ट तुम्ही म्हणू शकताय ना, मी नाही बोलून पण त्या व्हिडिओत मी बोलतोय काय हे तर ऐकायचं होतं. 3दा आंघोळ झाले त्रिशा तुझी, कितीदा? इकडे आत्या बोलवती तुला, इकडे काका बोलवतोय. चल थांबा काका, दादा हां देतो, काका थांबा, त्रिशाकडे देतो फोन, तिला बोला. वरती ये उठून लगेच बाय अशी बस इथं. हे काय केलंय? हा काय केलंय हे? कट करू? टक्कल करायचं का तुझं आपण?
तुला केस नको? नको. का बरं? का बरं? अच्छा असाच अच्छा. टकली होणार आहे तू. मग तुला चिडवत्यात बघ. मग श्रावणी काय म्हणते माहितीये का? श्रावणी काय म्हणते? टकली त्रिशा म्हणते. किती काकाला वाचव म्हणते. आत्याला सांग मम्मी मारती म्हणून. आत्याजवळ जायचंय. केसांना तेल लाव त्रिशा. तेल पण लाव. कंगव्यांना तेल तेल लावून कंगव्यांना असा भांग फाडकी. चला आपल्याला जायचं. येणार आहे माझ्यासोबत? नाही लावाय तेल. नाही लावायला. बरं इकडे या इकडे. हळूहळू लावा. हळू लाव. अरे तुला पाणी कधी मागवलेलं रे मी? किती मागला तुम्ही? काय बोललो? अरे पाणी आण म्हणून. जा की पळ पाणी आण. ग्लास भरून आण. माझं पोट दुखलं. अरे यार सागर बंद करते. पाणी आण म्हणलं तर. भाऊ कुठे गेलाय? भाऊ जावला नाही म्हणायचं. भाऊ गेला. ते दाखव तुझं मेकअप बॉक्स. आत्याला आणि काकाला दाखव. इकडे ये. इकडून भाकरी खायला या. आपण आज उपवास आहे आपला. तर त्रिशानं पण उपवास ठेवलाय. तुझा उपवास आहे का? तुझा उपवास आहे का? सोनपापडी खायला. तुम्ही खायला या. मला कशी म्हणते थांब रा. पाणी मागतोय तुला 15 वेळेस परत येतो. अरे पाणी आण म्हणलं तर. खाऊ दे रे. पाणी आण. पाणी देतो का नाही? उठून जाऊन पिऊन येऊ मी. हा बर चालतंय. देऊ नको पण तुम्हाला आता काय माग तर परत येऊन तुला मग दाखवतो माझं. आता रप म्हणजे ठासठूस केल्यानंतर माझं सटकती मग. डोकं माझं चिडतंय मग. तडतड होते. हाहून केलं मला राग येतोय म्हणतोय मी. सांगतोय तोंडानं परत हातानं सांगेल मी. आता तू मला काय माग तर मग तुला दाखवतो. ए त्रिशा तो का आत्या आली बघ. काका आला बघ. हो किती आलं. जेवायला बोलवत नाही? बोलवती मग बोल की येऊन. बोलव की या म्हणावं. नको? फराळ करायला या. फराळ करायला सांग. फळ काय आहे? अजून एकदा सांगतो. महेश साहेब. चला बाय.